ठाण्यात गढूळ पाण्याच्या समस्येविरोधामध्ये मोर्चा काढण्यात येतोय। ज्ञानेश्वर नगर ते महापालिका मुख्यालयावरती नागरिकांनी हा मोर्चा काढलाय। मोर्चाचं नेतृत्व ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे यांनी केलेलं आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील हा विभाग आहे आणि याच ठिकाणी मोर्चा काढण्यात आलाय। पुढील 15 दिवसांमध्ये समस्या सोडवली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा देखील आंदोलकांच्या वतीने देण्यात येतोय। ठाण्यामध्ये आज गढूळ पाण्याच्या विरोधात एक मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ज्ञानेश्वर नगर इथून ठाणे महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा राहणार आहे आणि हा मोर्चा जो आहे तो उभाटाचे एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे यांनी काढलेला आहे। शहाजी खुसपे आपल्याबरोबर आहे। सर, हा मोर्चा तुम्ही काढताय गढूळ पाण्याच्या विरोधात, किती दिवसांपासून हे गढूळ पाणी येतंय, किती दिवसांपासून हा त्रास आहे? मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर प्रभाग क्रमांक 13 मध्ये मागील 25 वर्षापासून गढूळ पाणी येत आहे। हे काही 6 महिने वर्ष 2 वर्षाची समस्या नाहीये आणि ह्या गढूळ पाण्याचं जर टेस्टिंग केलं महापालिकेच्या लॅबमध्ये, ते डबक्यातलं आणि गटारातलं पाणी असतं त्याची मात्रा ह्याच्यामध्ये सापडलेली आहे। म्हणजे 25 वर्षापासून गढूळ पाणी, बाकीच्या संपूर्ण ठाण्यामध्ये साफ पाणी येत असताना ज्ञानेश्वर नगर, गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13ला हा दुजाभाव का, हा प्रश्न विचारायची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती। पण आज हाच प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिकेवरती चाललेलो आहोत। ज्ञानेश्वर नगर पासून सगळी लोक जी आहे, जी चाळीमध्ये राहतात, गरीब वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये अतिशय गढूळ पाणी येतं आणि ते गढूळ पाणी बंद करावं आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आला। अशा प्रकारचं गढूळ पाणी प्रत्येकाच्या घरात गेल्या अनेक वर्षापासून येतं, मात्र ठाणे महानगरपालिका या सगळ्या लोकांना गढूळ पाणी का देते आणि या प्रश्नाचं उत्तर का शोधत नाही, शुद्ध पाणी का देत नाही, हा प्रश्न घेऊन आज मोर्चा काढण्यात आलेला आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.